ऐसी सुबह आए न ऐसे शाम। ऐसी सुबह आए न ऐसी शाम। ऐसी सुबह आए न ऐसी शाम। जिस दिन जुबां पे मेरे, उस दिन जुबां पे मेरे आए न शिव का नाम। ऐसी सुबह आए न ऐसी शाम। ऐसी सुबह आए न ऐसी शाम। श्री क्षेत्र महाकाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना या ठिकाणी सुंदर अशा भव्य दिव्य स्वरूपाच्या अखंड हरिनामाचं आयोजन आणि त्यामध्ये ग्रंथराज शिवलीला अमृत पारायण सोहळा आणि त्यामध्ये असणारी ही जीवाचा उद्धार करणारी, पाप्यातल्या पाप्याचाच नव्हे तर पिशाच्य योनीमध्ये जन्माला गेलेल्यांचा सुद्धा उद्धार करणारी ही कथा श्री शिव महापुराण कथा। आणि या शिव महापुराण कथेमधील आज हा सप्तम दिवस, म्हणजे आपण या अंतिम टप्प्यामध्ये आज येऊन पोहोचलेलो आहोत। 6 दिवस कसे गेले कळले सुद्धा। आणि आजचा हा 7वा दिवस हरिभक्त परायण वैकुंठवासी सुभद्राबाई दिगंबरराव कवळे पाटील, त्यांचा संपूर्ण परिवार, आदरणीय आमचे संजय दादा कवळे, आदरणीय उमेश नाना कवळे, आदरणीय सुनीताताई कवळे, आदरणीय संगीताताई कवळे, त्यांचे सुपुत्र असणारे आदरणीय अनिकेत दादा, आदरणीय अक्षय दादा आणि असणारे आमच्या साक्षीताई आणि कोमलताई, संपूर्ण हा कवळे पाटील परिवार, या परिवाराचे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून एकदा स्वागत करायचंय। मला आमंत्रित करणारे गोड ज्यांचा स्वभाव आहे असे असणारे हरिभक्त परायण आदरणीय भीमरावजी मेटाळ भाऊ, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्यात आलं, त्यांचे मी हृदयपूर्वक आभार व्यक्त करते। आणि कथेला साथ संगत करणारे सुंदर कलाकार मंडळी हरिभक्त परायण आमचे बाबासाहेबजी टेकाळे महाराज, त्याचबरोबर हरिभक्त परायण गौरव दादा झुंजे आणि त्याचबरोबर टाळावर साथ करत आहेत हरिभक्त परायण, मी हृदयपूर्वक आभार व्यक्त करते। त्याचबरोबर या ठिकाणी
असणाऱ्या मंदिराची स्वच्छता निगा राखणे, त्याचबरोबर मंदिरात आलेल्या अतिथींचा सन्मान करणे, कोणाला काय हवं काय नको आणि मला तर काय पाहिजे पाहिजे म्हटलं की पटकन माझ्या हातात आणून देणारे आमचे बंधू हरिभक्तपरायण धोंडीरामजी पांचाळ, त्यांच्या सौभाग्यवती सर्वांचे मी पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करते। त्याचबरोबर साऊंड सिस्टीमवाले दादा 7 दिवसामध्ये कसलीही त्यांची तक्रार नाही, सुंदर ज्यांची सिस्टीम आहे आणि गोड साऊंड सिस्टीम ज्यांनी लावली ते दादा, त्यांचे सुद्धा मी हृदयपूर्वक आभार व्यक्त करते। आणि तुम्ही म्हणाल तुमच्या कामाच्या माणसांचे आभार व्यक्त केले, आम्ही काय केले तुमचं? आम्ही काही तुमचं घोडं मारले का? तुमच्यासाठी काय बोलावं, ऐका ना, काय बोलावं। माऊली महावैष्णव ज्ञानोबा राय म्हणतात, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी तव दुबळा रचितसे भक्ती, जरी बोल हे गंगावती, तरी स्वीकाराल की। माऊलींनी तुम्हाला अर्थात श्रोत्यांना पांडुरंग परमात्मा मानला आणि माझ्यासाठी सुद्धा आपण सर्व त्या चिद शक्तीचा अवतार पांडुरंग परमात्मा अर्थात शिवजी भगवान महादेवांच्या स्वरूपात आहात। तुम्हा सर्वांच्या अंतकरणामध्ये असणाऱ्या त्या चिद शक्तीला वंदन करते, साष्टांग प्रणिपात करते आणि कथेमध्ये वळूया। आमचे यूट्यूब वाले दादा सुंदर चित्रीकरण ते या ठिकाणी करत आहेत, आमचे नाईकवाडी दादा, त्यांचे सुद्धा मी हृदयपूर्वक धन्यवाद व्यक्त करते। सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद आणि कथेला प्रारंभ। नमः पार्वते पते शिव हर हर महादेव। काल आपण पाहिलं पार्वती मातेचा आणि भगवान महादेवांचा विवाह झाल्यानंतर तारकासुराला मारण्यासाठी भगवान कार्तिकेयांचा जन्म आपण पाहिलेला आहे आणि त्यानंतर गणेशजींच्या अवताराची कथा, वेगवेगळ्या पुराणातील अवताराची कथा आपण या ठिकाणी श्रवण केलेली आहे। ब्रह्मवैवर्तक पुराणामधील आलेली कथा, गणेश पुराणामध्ये आलेली कथा आणि शिवपुराणामध्ये आलेली कथा आपण काल या ठिकाणी श्रवण केली। आणि आता गणेशजी आणि कार्तिकेय आपल्या आई वडिलांसोबत, आपल्या माता पित्यासोबत त्या ठिकाणी कैलासावर राहत आहेत। सुंदर प्रकारचं दिव्य वातावरण त्या ठिकाणी आहे आणि सुंदर प्रकारे बाल गणेशजी आणि त्या ठिकाणी कार्तिकेय आनंद लुटत आहेत, विहार करत आहेत। पर्वतावर इकडून तिकडं जाणं, त्या ठिकाणी भटकणं, चिंतन करणं, नदीवर जाणं फिरायला, सुंदर फुलांच्या गुच्छामध्ये बसणं, सुंदर फुलांच्या झाडामध्ये थांबणं आणि अशा प्रकारे ते आनंद लुटू लागलेले आहेत। आणि आता गणेशजी आणि कार्तिकेयांच्या घोड्या सुरू झालेल्या आहेत। बघा, आपल्या घरी सुद्धा सारख्या वयाचे 2 लेकरं असतील तर त्यांचं अजिबात जमत नाही बरं का। आता हे सारख्या वयाचे 2 लेकरं झाले, कोण? गणेशजी आणि कार्तिकेय। सारख्या वयाचे लेकरं झाल्यानंतर पहा खूप भांडणं होतात, तसं गणेशजी आणि कार्तिकेय सुद्धा त्या ठिकाणी एकमेकांच्या खोड्या करू लागले। आता खोड्या कशी, तुम्हाला वाटतं का माणसंच खोड्या करतात? माणसंच खोडीला असतात? नाही नाही नाही, देव सुद्धा तसेच आहेत, तिथूनच आलेले पुढे चालले। गणेशजी बसले की कार्तिकेय मागून यायचे आणि गणपती बाप्पा जे आहेत ना गणेशजी, त्यांची सोंड आता एवढी मोठी सोंड, त्याशिवाय बोटाने मोजायचे, किती किती भरती, वितीने मोजायचे, बोटाने मोजायचे, इतके बोट भरले तितके वीत भरली तुझी सोंड। अरे म्हणे तू एवढूसा, तुझी सोंड केवढी मोठी, तुला नाक नाही नाक। कोण म्हणताय? कार्तिकेय म्हणतात गणेशजीला, तुला नाक कुठे? नाकाच्या जागेवर एवढं मोठं काय म्हणे लोक। ती सोंड कार्तिकेय मोजायचे।
त्या गणेशजींचे डोळे म्हणे असे कुठे डोळे असतात का? कार्तिकेय म्हणतात गणेशजींना, बघा एवढुले पाये, एवढुले हात म्हणले तुझे, आणि पोट भलं मोठची मोठ, जरा कमी खात जा. गणेशजीला कार्तिकेय म्हणतात, अरे जरा कमी खात जा. आणि जास्त खाणारे माणसं जे असतात ना, आणि जे कमी खातात का, कमी खाणाऱ्या माणसांना जास्त खाणाऱ्या माणसांचं खाणं सहन होत नाही बरं का. आणि कार्तिकेय गणेशजीला म्हणू लागले, अरे केवढं मोठं तुझं पोट आहे, जरा कमी खात जा. एवढं मोठं पोट तुझं होणार नाही, तू जरा कमी खात जा. हे झालं कार्तिकेयनं गणेशजींच्या खोड्या काढलेल्या. आता गणेशजी कार्तिकेयांच्या खोड्या काढतात. कार्तिकेय असे निवांत बसलेले असले का सोंडेमध्ये पाणी घ्यायचं आणि पळत 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 दुडू 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 धावत कार्तिकेयाजवळ यायचं. आणि कार्तिकेयाजवळ आल्यानंतर त्या सोंडेने पाणी कार्तिकेयच्या अंगावर टाकायचं. कार्तिकेय भिजून जायचे आणि रडत 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 आईकडेचे, मम्मी मम्मी बघ ना मला कसं भिजवलंय. कार्तिकेय म्हणतात, कार्तिकेयांच्या अंगावर पूर्ण पाणी करून टाकायचे गणेशजी. आणि त्या ठिकाणी कार्तिकेय माता पार्वतीने आणि भगवान महादेवाने दोघांनाही जवळ बोलवलं आणि सांगू लागले त्यांना. काय सांगतात माता पार्वती दोघाही मुलांना? यश्चैव पृथ्वीं सर्वं क्रांत्वा पूर्व प्रावर्जित तत्संप्रथमं कार्यो विवाह शुभ लक्षणा. जो कोणी
पृथ्वीला प्रदक्षिणा घालून अगोदर इथे येईल ना त्याचं लग्न अगोदर होईल. काय सांगितलं? जो कोणी पृथ्वीला प्रदक्षिणा घालून सर्वात अगोदर इथपर्यंत पोहोचेल त्याचं लग्न अगोदर होईल. दोघेही उठलेले आहेत. कार्तिकेयांनी सांगितलं, अरे आपलं वाहन मोर आहे, मोर, आणि मोरा पुढे उंदीर मामाचा निभाव लागू शकेल का? उंदीर मामा कोपऱ्यात बसलेले होते. उंदीर मामाने डोक्यालाच हात लावला. गणेशजी केवढे मोठे, उंदीर मामा केवढे छोटे, पण तरी सुद्धा गणेशजी बोलावू लागले. उंदीर मामा जवळ आले तोपर्यंत कार्तिकेयांनी कपडे बिपडे घालून तयार झाले आणि सुटाबुटामध्ये त्या मोरावर बसले आणि निघूनही गेले. कसं असतं बरं का, ज्याला घाई झालेली असते ना, घाई, ते पटकन निघतात. तशी कार्तिकेयांना फार घाई झालेली होती लग्नाची. निघाले मयुरावर बसून गेलेले आहेत. गणपती बाप्पाने विचार केला, आपली आणि या कार्तिकेय दादाची काही बरोबरी होणार नाही. आपलं वाहन कार्तिकेयांचं वाहन याच्यामध्ये फार तफावत आहे. आणि गणपती बाप्पाने विचार केला, कारण 64 कलेचा अधिनायक ज्यांना म्हटलं होतं ते गणपती बाप्पा, 64 कलेचा नायक असणाऱ्या गणपती बाप्पांनी, बुद्धिमत्ता वरिष्ठ असणाऱ्या गणपती बाप्पांनी, सुख करता दुःख हरता विघ्न हरता असणाऱ्या गणपती बाप्पांनी विचार केला की पृथ्वीचं तत्व हे मातेमध्ये सुद्धा असतं. पृथ्वी तत्व हे मातेमध्ये आहे, पित्यामध्ये आहे. आणि आपल्याला एवढ्या मोठ्या पृथ्वीची प्रदक्षिणा करायची काहीच गरज नाही. आपण फक्त मातेला आणि पित्याला प्रदक्षिणा घातली ना तरी सुद्धा पृथ्वी प्रदक्षिणाचं पुण्य आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. हा विचार गणेशजींनी केला आणि मग ते त्या ठिकाणी आपल्या मातेला, आपल्या पितेला प्रदक्षिणा घालू लागले. आपल्या माता पित्यांना प्रदक्षिणा घातल्यानंतर तेवढ्यात तिथं नारदजी सुद्धा आले आणि नारदजींना सुद्धा गणेशजींनी प्रदक्षिणा घातली. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देवो भव. आणि बसलेले आहेत भगवान महादेव आणि माता पार्वती. अत्यानंद त्यांना झालेला आहे. आनंदित झाले की आपला मुलगा एवढा श्रेष्ठ विचार करतोय, आपल्या मुलाकडे किती बुद्धी आहे, याच्यापेक्षा बुद्धिमान या जगामध्ये कुणीच नाहीये. बुद्धीचे दैवत अन्य नाही तुझे, एका केशिराजे सकळ सिद्धी. तोच भगवान गणेश आणि तोच भगवान विठ्ठल, तोच आहे सगळा, तोच आहे, एकच आहे. देवा तुची गणेशो सकल अर्थमती प्रकाशो, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. ज्ञानोपारायणला सुद्धा सुरुवातीला गणेशजींचं वर्णन करण्यासाठी मोह आवरलेला नाही. एवढे गणेशजी बुद्धिमान आणि बुद्धीची देवता असल्यामुळं गणपती बाप्पांना वंदून त्या ठिकाणी भगवान ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे. ते गणपती बाप्पा आणि त्यांनी सांगितलं, माता पित्यापेक्षा पृथ्वी जास्त मोठी नाहीये आणि किंबहुना पृथ्वीचं तत्व त्या ठिकाणी माता पित्यामध्ये आहे. आणि म्हणून प्रदक्षिणा आपल्या आई वडिलांना घातली, गुरूंना घातली आणि बाजूला गणपती बाप्पा बसलेले आहेत. आनंद झालाय पार्वती मातेला, आनंद झालाय महादेवांना. आणि आता आनंद झालेला असताना आता विचार करू लागले की आता गणपतीचं लग्न करण्यासाठी काही हरकत, लग्न करायचंय पण लग्न करण्यासाठी मुलगी पाहिजे. बघा ना, मुलगी पाहिजे लग्न करण्यासाठी. आपल्याला आजी पाहिजे गोष्टी सांगायला छान छान, मंदिरात कडेवर घेऊन जायला कोण पाहिजे? आजी पाहिजे.
छान छान स्वयंपाक बनवून खाऊ घालायला आई पाहिजे, बरोबर आहे ना? छान छान स्वयंपाक करून घालायला आई पाहिजे. कधी प्रेमाने आणि कधी रागाने भांडणारी आपल्याला बहीण सुद्धा पाहिजे. संसार करण्यासाठी, प्रपंच करण्यासाठी आपल्याला पत्नी सुद्धा पाहिजे. पण विचार करा, आज प्रत्येकाला मुलगी नको आहे, मग हे सगळे नाते कसे निर्माण होणार? बघा, अहो मुलगी एवढी गरजेची आहे, सांगू तुम्हाला. या ठिकाणी बसणाऱ्या माझ्या मातांनो, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. एका प्रश्नाचं उत्तर द्या. जेव्हा तुमच्या मुलीचं लग्न झालं आणि जेव्हा तुमची मुलगी सासरवून माहेरी येणार असते, तेव्हा तुम्ही असं म्हणता का की मुलगी ना तिचं माहेराला येईन, मला पण बाई माझ्या माहेराला जायचंय? म्हणता तुम्ही असं? का म्हणत नाही? त्याचं कारण आहे. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. युगा युगाची कहाणी बाई बहिणीला सांगते. पण आता मुलगीच जन्माला येऊ द्यायची नाही, तर माय कशी निर्माण होणार? आता मुलगीच नको झालेली आहे. प्रत्येकाला मुलगी नकोय, मुलगीच नको झाली. ऐका, आज महिला दिन आहे आणि त्यासाठी हे वर्णन आपण या ठिकाणी करत आहोत. ती मुलगी आईला म्हणते, कशी जन्मनार माये आता कुठले माहेर, गर्भामध्ये जळण्याचा तिला मिळतो आहेर. जन्मदात्याचे जाऊ दे इतर पुरुषांची जात, पण आई तूही मारावीस लाथ. जन्म आधी मारण्याचा तूही घेतलास वसा. जन्म आधी मारण्याचा तूही घेतलास वसा. ए माये आता तुझा सुद्धा राहिला नाही भरोसा. आई, ती मुलगी गर्भातून आईला बोलते, आई 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 नको मारू ग मला. आई, मला आत्ताच कळले तुझ्या गर्भाची चाचणी झाली ग आई, आणि मला मारण्याचं षडयंत्र सर्वांचं चालू आहे. आई आई जेव्हा मला दवाखान्यात नेलं जाईल नाही, आई ज्या वेळी डॉक्टर मला मारण्याचं औषध तुझ्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवतील नाही, आई माझे शरीर छिन्न विछिन्न होऊन जाईल ग आई. आई नको मारू मला. आई ऐक ना आई, आई मारू नकोस का मला? ऐक ना, दवाखान्याकडे जाणारे तुझे पावलं थांबव का आई? ती मुलगी विनंती करते गर्भामधून आईला. आई एक गोष्ट सांगते का आई तुला? आई मला जन्माला येऊ दे, हे सुंदर जग पाहू दे ग आई. आई मी ताईचं सामान वापरेल, मी तुला कुठल्याच सामानासाठी हट्ट नाही करणार. मी ताईची तुटकी चप्पल घालेल ग आई, पण मला जन्माला येऊ दे ग आई, मला जन्माला येऊ दे. मी दादाची पुस्तकं वापरेल फाटलेली असली तरी सुद्धा, पण आई मला जन्माला घाल ना आई. आई नको मारूस. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकानं गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आई होती म्हणून निपजलो, आई होती म्हणून निपजलो म्हणजे जन्मलो. जाण एवढी ठेव मानसा, स्त्री जन्माने सृष्टी चालते. जाण एवढी ठेव मानसा, जाण एवढी ठेव मानसा. आपल्याला ही जाणीव असणं गरजेचं आहे. आणि एक गोष्ट बोलू का, माणसाचं मन म्हणजे स्त्री आहे बरं का, माणसाचा मेंदू म्हणजे पुरुष आहे. आणि या दोन्ही गोष्टींचं कोऑर्डिनेशन जिथं असतं ना, माणूस फक्त त्याच ठिकाणी यशस्वी होऊ शकतो, त्याच ठिकाणी यशस्वी होऊ शकतो, तिथे माणूस यशस्वी होतो. दोन्ही गोष्टींचा समन्वय साधला गेला पाहिजे. म्हणून गर्भातल्या मुलीला मारू नका.
ती उद्याची जिजाऊ असेल, ती उद्याची सावित्री असेल, ती उद्याची तारा राणी असेल, ती उद्याची फातिमा शेख असेल, ती उद्याची प्रतिभाताई पाटील असेल, ती उद्याची इंदिरा गांधी असेल, ती उद्याची कल्पना चावला असेल, ती उद्याची सुनीता विल्यम्स असेल, ती उद्याची एक रणरागिणी असू शकते. तिला गर्भामध्ये संपवू नका. आज जागतिक महिला दिन 8 मार्च जागतिक महिला दिन. म्हणून या जागतिक महिला दिनानिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. बाईच्या बाईपणाला, ऐका, बाईच्या बाईपणाला, तिच्यातील आईपणाला, बाईच्या बाईपणाला, तिच्यातील आईपणाला हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. पत्नी नावाच्या अर्धांगिनीला, तिच्यात दडलेल्या कारभारणीला, तिच्या सोबत संसारामध्ये व्यतीत केलेल्या प्रत्येक क्षणाला हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. ओम नमः पार्वते पते शिव हर हर महादेव. खऱ्या अर्थानं महिलांनी कुठल्याही कामामध्ये मागे राहायचं नाही बरं का. कुठलंही काम अशक्य नाहीये. नथिंग इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. या जगात कसलीच कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये. प्रत्येक गोष्टीला आपल्याला शक्य करता येतं, पण त्यासाठी मेहनत, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाची गरज असते, एवढं मात्र खरं आहे. आणि ते आपल्या प्रत्येकामध्ये आहे, त्याची जाणीव फक्त आपल्याला झाली पाहिजे. सांगू तुम्हाला, आपण आपल्या पतीवर, आपल्या वडिलावर, आपल्या मुलावर विसंबून राहतो, म्हणून आपण काही शिकत नाही. काल तुम्हाला सांगते, काल कीर्तनाला जात असताना 3.25 तास गाडी मी चालवत गेले. ताईंना मी व्हिडिओ टाकलेला आहे, साक्षी ताईला, आमच्या कोमल ताईला. आष्टीच्या पुढे कार्यक्रम होता, तिथपर्यंत गाडी मी स्वतः चालवली. मला सांगायचंय, माझं मोठे पण सांगत नाहीये, अशक्य असं या जगात काहीच नाहीये. सगळं काही आपल्याला शिकता येतं. फक्त आपल्यामध्ये जिद्द, चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वासाची गरज आहे, आणि तो प्रत्येकामध्ये आहे. तो फक्त जागृत करण्याची गरज आहे बरं का, जागृत करण्याची गरज आहे. जोरदार टाळ्यामध्ये एकदा आपण स्वागत करूया. आणि खऱ्या अर्थानं आज असं वाटायला लागले, काल परवा दिवशीपासून भाऊ, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. ज्यांच्या मनात आपल्याबद्दल एक आदरयुक्त प्रेम असतं, एक आदर भाव असतो, आणि आपल्याला उंचावर पाहण्यासाठी जे आतुरलेले असतात, ती माणसं या ठिकाणी येऊन जात आहेत बरं का. खरोखर आनंद वाटतोय. मुलींना जन्माला येऊ द्या, मुलींना गर्भात संपवू नका, नाहीतर प्रलय होऊ शकतो बरं का या सृष्टीचा. मुली जर या जगतातून संपल्या तर. म्हणून आज 8 मार्च हा एक माझ्या महिलांना, माझ्या माता भगिनींना माझा संदेश आहे की मुलीच्या जन्माचं स्वागत करा, सत्कार करा. चला कथेमध्ये प्रवेश करूया पुन्हा. कार्तिकेय असणारे मोर घेऊन निघून गेले, आणि गणपती बाप्पा तिथंच बसलेले आहेत.
माता पित्याची प्रदक्षिणा केली, गुरुची प्रदक्षिणा केली आणि बसलेले आहेत एका बाजूला. आता लग्न होणार होतं ते गणेशजींचंच. आता लग्न करायचं पण मुलगी पाहिजे. इथून आपण बाजूला गेलो होतो, मुलगी पाहिजे. मग कुणासोबत लग्न करावं आपल्यालाही प्रश्न पडतात. आपल्या मुलांचे लग्न करत असताना कुणासोबत करायचं, कुणाला द्यायची मुलगी, बरोबर आहे का? सगळ्यांना प्रश्न पडतात. तसा माता पार्वतीला आणि महादेवांना सुद्धा प्रश्न पडला. तेवढ्यात विश्वरूप आपल्या दोन्ही मुली सोबत त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं नाव सिद्धी आणि बुद्धी. या दोघींना घेऊन विश्वरूप त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की मी सुद्धा माझ्या दोनही मुलींचा विवाह करू इच्छितो. आणि आपसामध्ये बोलणी झाली. बोलणी झाल्यानंतर एकमेकांना, मुलाला मुलगी, मुलीला मुलगा पटला आणि तिथंच सुपारी फुटली. नुसती सुपारी फुटली नाही तर त्याच ठिकाणी पटकन त्यांनी गेटकीन लग्न पण उरकून घेतलं. गेटकीन लग्न पण उरकून घेतलं. आता जास्त खर्चात पडायचं नाही बरं का. लग्न गेटकीन करा. कोरोनाने आपल्याला शिकवलंय लग्न कशी करा, गेटकीन करा. कोरोनामध्ये लग्नाला आई वडील सुद्धा नव्हते बघा. कोरोना मधले लग्न आईशिवाय झाले. कोरोना मधलं लग्न वडिलाशिवाय झालं. तुम्ही म्हणत चला, आता मी बोलते पुढचं वाक्य, तुम्ही झालं म्हणा. कोरोना मधलं लग्न वडिलांशिवाय सुद्धा, कोरोना मधलं लग्न आईशिवाय सुद्धा, कोरोना मधलं लग्न करवल्याशिवाय सुद्धा, कोरोना मधलं लग्न सोकाण्याशिवाय सुद्धा, कोरोना मधलं लग्न कुरडया पापड्याशिवाय सुद्धा, कोरोना मधलं लग्न मामाशिवाय सुद्धा, कोरोना मधलं लग्न मामी शिवाय सुद्धा, कोरोना मधलं लग्न मंगल कार्यालयाशिवाय सुद्धा, कोरोना मधलं लग्न नवरदेवाशिवाय सुद्धा. लक्ष देऊन ऐकतात बरं का तुम्ही कथा. लक्ष देऊन ऐकतात, अगदी लक्ष देऊन ऐकतात बरं का. कुणी सुद्धा झालं म्हणलं नाही. नाही ना म्हणलं. हा, जे म्हणलं असेल तेच त्याच्या मनात ठेवा. बघा, कोरोनाने शिकवलंय आपल्याला. आणि कोरोनामध्ये लग्न झालेल्यांना 2-2 लेकरं झाले. असं काही नाही. लग्न लहान केले म्हणजे लेकरं होत नाहीत असं काहीच नाही. लग्न साधे करा. आणि आपल्याकडं खूपच पैसा उतू आला असेल, फार रोकठोक बोलते बरं का मी. तुमचा आणि माझा पहिला प्रसंग आहे हा. तुमच्याकडं खरंच एवढा पैसा उतू आला असेल ना, तर एखाद्या गरीब मुलीचं कन्यादान करा. देव तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. किंबहुना आपल्या मुलीच्या संसारासाठी 10-5 लाखाची मदत करा. पाहुण्या रावळ्यांना जीव घालण्यापेक्षा हे केलेलं बरं आहे. पाहुणे एवढं खातात, एवढं खातात, एवढं खातात आणि जाताना म्हणतात भाजी थोडी खरटच झाली होती. काय म्हणतात? भाजी थोडी खरटच झाली होती. किती चांगल्या साड्या आणा. ती नेसणारी काय म्हणते, काय तरी दिलंय माय. मी तर कामवालीलाच देऊन टाकणार आहे बाई. आमच्या घरातल्या कामवालीलाच देऊन टाकणार आहे तिनं नेसवलेली साडी. नाव नाही घेत आता कोणाचं. लग्न साधे करा. विनाकारण असणारा खर्च टाळा. लग्न बोरी बाबळीच्या झाडाखाली लागले हो. झाडाखाली कोरोनामध्ये. मला एक फोन आला सकाळी 8 वाजताच. प्रतिभाताई, रात्री लग्न ठरलंय, सकाळी 8 वाजता लग्न आहे. तुमची उपस्थिती प्रार्थनीय आहे. मी गेले 7:45 तिथं जाऊन पाहिलं. पोचले. येड्या बाबळीमधून एक बाई तिथूनच अक्षता फेकत होती. मी म्हटलं मावशी इथं का उभ्या हो? ती म्हणली बाई मला कोरोना झाला. मी पॉझिटिव्ह आहे. म्हणलं तुम्ही कोण?
मी नवरदेवाची मामी बरं का मामी, मी नवरदेवाची मामी. अहो मामी कुठं होती काय कुठं ते कुरड्या पापड काही पत्ता नव्हता कोरोनामध्ये. पण लग्न झाले आणि या कोरोनाचा आणखी एक फायदा झाला बरं का. नकट्या चपट्या वाकट्या सगळ्या पोरी खापल्या. कारण मास्क मुळे कळतच नव्हतं कुणाला नाक आहे कुणाला नाही, काहीच कळत नव्हतं. आणि सोशल डिस्टन्स नवऱ्याला पार घरी गेल्यानंतर कळलंय आपल्या बायकोला नाक नाही येथे, नाकाची फक्त जागा आहे. असो आपली शिवपुराण कथा चाललेली आहे, कोरोना पुराण नाही. म्हणून चला वापस या कथेकडं. असं बरं वाटतं बाहेर जाऊन आलं की थोडं हसायला भेटतं, बरं वाटतं सगळ्यांना हो ना. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. आणि विश्वरूपांच्या असणाऱ्या दोन्हीही मुलींना विचारण्यात आलं की तुम्हाला नवरदेव पटतोय का. बघा त्याची सोंड किती लांब आहे, तुम्हाला पसंत जरा पडला ना तरच मी लग्न लावून देणार. सिद्धी आणि बुद्धीने सांगितलं होय आम्हाला पसंत आहे. आणि त्याच ठिकाणी माता पार्वती आणि भगवान महादेवांच्या आणि नारदजींच्या उपस्थितीमध्ये विश्वरूपाच्या दोन मुली सिद्धी आणि बुद्धी यांचं गणपती बाप्पांशी विवाह झाला. बोला शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, सावधान शुभमंगल सावधान. हा दोन मनाचे मंगल मिलन आहे, दोन मनाचे मंगल मिलन आहे. भाग्यदीप उजळले आजला शुभ मंगल झाले, ओ आजला शुभ मंगल झाले. देवाचा देव गणपती कार्यारंभी तयास पूजिती, शुभ मंगल झाले आजला शुभ मंगल झाले. आज खुशियों की रात आ गई, गणेश जी की बारात आ गई, गणेश जी की बारात आ गई. आज खुशियों की रात आ गई, आज खुशियों की रात आ गई, गणेश जी की बारात आ गई, गणेश जी की बारात आ गई. नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव.
गणपती बाप्पांचा विवाह संपन्न या ठिकाणी झालेला आहे। गणपती बाप्पा आपल्या दोन्ही पत्न्यांना घेऊन त्या ठिकाणी सुंदर अशा सासऱ्यांना दिलेल्या सोफ्यावर बसलेले आहेत। सासऱ्यांना किती देऊ द्या कमीच पडतं। मी म्हणते माणसं तेच इज्जतवान असतात। ऐका हं, माणसं तेच इज्जतदार असतात जे आपल्या सुनेच्या घरून काहीच मागत नसतात। अहो काय काय द्यायचं नवरदेवाला, काय काय द्यायचं? कपडे घेतात, टॉवेल घेतात, रुमाल घेतात, त्याला अंडरवेल पण घेतात। अगोदर नव्हती का? अंडरवेल पण त्याला घ्यावं लागती। हा बरोबर आहे ताई? ताई खूप हसल्या बाबा मागच्या, त्यांनी आताच घेतली काय की वाटते जावायला। पहा, मुलीच्या वडिलांनी समाधानाने जे दिलं ते नक्की घ्यावं बरं का। कारण सासऱ्यासाठी सासूसाठी जावाई हा देवासारखा असतो, शास्त्र सांगते हे। सासरे आणि सासूबाई जावायचं दर्शन घेतात कधी? धोंड्याच्या महिन्यामध्ये। आणि जावाई आपल्या सासऱ्याला सासूला एवढा धोंडा टाकतो, त्यांना तोट्यात टाकतो, म्हणून त्याचं नाव धोंडा ठेवलं असेल। सासू सासऱ्यांच्या मनाने जे दिलं ते घ्यावं नक्की, परंतु मागू कधीच काही नाही बरं का। बायकोच्या माहेरी कधीच मागू नाही काही, आणि त्यालाच खरं माणसं म्हणायची बरं का। त्या ठिकाणी असणारे गणपती बाप्पा दोन पत्न्यासह त्या सुंदर अशा दिव्य निवासस्थानी बसलेले आहेत। आणि तेवढ्यात कार्तिकेय वापस येत आहेत, आणि वापस येताना ते रस्त्यात विचार करतायत, जिंकलेलो तर आपणच आहोत। कारण गणपती तर आपल्याला कुठेच दिसला नाही रस्त्यामध्ये, आणि जिंकलो तर आपणच आहोत, आपलंच लग्न होणार आहे असं खुशीमध्ये त्या ठिकाणी कार्तिकेय येत आहेत। आणि घरात आलेले आहेत, पाहिलं, अरे बाप रे, इथं तर गणपती बाप्पांचं लग्नही उरकून झालेलं आहे, आणि एक नाही तर दोन दोन पत्न्या त्यांना आलेल्या आहेत। कार्तिकेयांना दुःख वाटलं, वाईट वाटलं, रागही आला, क्रोधायमान झाले कार्तिकेय, आणि बोलू लागले की आता मी अजन्म ब्रह्मचारी राहील, ही घोषणा कार्तिकेयनं त्या ठिकाणी केली। आणि ऐका, मी आता पर्वतावर चाललेलो आहे, माझ्याकडे कुणीही कधीही यायचं नाही, आणि ज्या स्त्रिया माझं दर्शन घेतील त्या विधवा होतील, असा शाप कार्तिकेयानं सर्व स्त्रियांना दिला। म्हणून कोणतीही स्त्री कार्तिकेयाचं दर्शन कधीच घेत नाही। पण मातेला आणि पित्याला राहावे ना, कारण आम्हाला तुझ्याकडं आल्याशिवाय आणि तुला पाहिल्याशिवाय आम्हाला करमणार नाही। त्यावेळी पौर्णिमेला माता पार्वती आणि अमावस्येला पिता असणारे भगवान महादेव कार्तिकेयांना भेटायला जातात। मल्लिका आणि अर्जुन या स्वरूपात जातात, म्हणून मल्लिकार्जुन असं नाव त्या ठिकाणी पडलेलं आहे। बोला नमः पार्वती पते शिव हर हर देव। आणि कार्तिकेयनं अजन्म ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केली, आणि म्हणून कार्तिकेयला आणखी एक नाव पडलेलं आहे, कुमार कार्तिकेय। कुमार म्हणजे अविवाहित। त्यांनी कधी लग्न न करण्याची प्रतिज्ञा करून ते क्रौंच पर्वतावर त्या ठिकाणी निघून गेलेले आहेत। आणि या ठिकाणी आपला कुमारखंड पूर्ण झालेला आहे। आणि